आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च निघतोय। शहापूरमधून निघालेला मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार आहे। मुंबई नौकर पोलिसांनी आदिवासी मोर्चेकऱ्यांना अडवलेला आहे। बंजारा समाजाने एसटी प्रवर्गामध्ये घुसखोरी करू नये या सर्व मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। अरे जरांग्यांचं आंदोलन पुढे नेण्यासाठी मुंबईचा सगळा पोलिसांनी जरांगेला मदत केली, कारण त्याचे नातेवाईक होते, त्याच्या समाजाचे लोक होते। आमच्या आदिवासी समाजाचे पोलीस अधिकारी नाही म्हणून, आमचे लोक नाही म्हणून आज आम्हाला अडवलं जातंय। परंतु ही जागा आमची आदिवासींची, ह्या जागेमध्ये आम्हाला येण्याचा अधिकार आहे। समुद्र आमचा आहे, पुढं समुद्रापर्यंत आम्ही जाणार, मंत्रालयावरती धडकणार। या मनवादी जातीवादी सरकारच्या छाताडावरती बसून आंदोलनाच्या या गुळगुळांच्या माध्यमातून नरडीचा घोट घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करू। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गणेश, आपण पाहिलं की बंजारा समाज आक्रमक झालेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी, आणि आता आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघतोय। कुठपर्यंत हा मोर्चा पोहोचलेला आहे? पोलिसांनी या मोर्चाला अडवलेलं आहे। ऋषाली, नक्कीच पाहिलं तर शहापूर ते मुंबई मंत्रालय ठिकाणी जाणारा आदिवासीचा मोर्चा हा मुलुंड नवघर या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलेला आहे। कायदा सुव्यवस्था राखता पोलिसांनी हे पाऊल उचललेलं पाहिलं तर आदिवासीचे सर्व समाज बांधव या मोर्चामध्ये सामील, आणि याच ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने सर्वच आदिवासी जे ते आपल्या आरक्षण संदर्भात मागणी संदर्भात या ठिकाणी ठाम आहेत आणि मंत्रालयामध्ये हे थेट धडकणार आहे। त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर आमच्या ताटातलं आरक्षण न घेता त्या ठिकाणी आरक्षण स्वतंत्र द्यावे। त्यामुळे या ठिकाणी जाधव असतील, या ठिकाणी त्यांचे समाज असतील, अनेक बांधव जे ते शहापूर पासून ते अनेक महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून लोक जे ते मुंबईच्या ठिकाणी मंत्रालया ठिकाणी निघालेत। मात्र या ठिकाणी राघोजी बांगरे असेल त्यांचा पुतळा घेत ते थेट मंत्रालयामध्ये घडणार आहे। मात्र पाहायला गेलं ते आरक्षणासंदर्भात हे जे पाऊल जे ते उचलत आहे, त्यामुळे आपण त्यांना थेट विचारणार आहेत, आरक्षण संदर्भात तुम्ही मंत्रालयाकडे चाललात, आरक्षण संदर्भात मंत्रालयात चाललेल्या पोलिसांनी अडवणूक केली, काय मागणी असणार सरकारकडे? हे सरकार जाणून बुजून आदिवासीचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करते, जाणून बुजून पोलिसांची दडपशाही करण्याचा प्रयत्न करते। काल पण आम्हाला मुंबई पोलिसांनी फसवलं, गाडीत फिरव केली। रात्री पण काल आम्ही राहायची व्यवस्था केली होती, त्यांनी त्या ठिकाणी फोन केला, आदिवासींची तर राहायची व्यवस्था करून देऊ नका, कारण मुतारी झोपवण्यासाठी आम्हाला या पोलिसांनी पाठवलं। ही आमची वाईट परिस्थिती आहे या लोकांनी आणली, आणि आज आम्ही मंत्रालयावरती या मनवादी सरकारच्या सुस्ताडासारख्या झोपलेल्या आदिवासी समाज बांधव सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत। धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।